पर्यटकांना तिथल्या अनेक पर्यटकांचं म्हणणं असं आहे की जे त्यांचे नातेवाईक आहेत महाराष्ट्रातले त्यांचे संपर्क होऊ शकत नाहीयेत, इतर काही गोष्टी आहेत. या सगळ्याकडे कसं पाहता महाराष्ट्रातलं? नाही बघा, महाराष्ट्र सरकार मी जे माहिती घेतो त्यानुसार पूर्ण काळजी अडकलेल्या पर्यटकांची घेते. महाराष्ट्र सरकारनं इथे एक विशेष कक्ष निर्माण केलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी एक वरिष्ठ मंत्री ज्यांना या कामाचा अनुभव आहे असे गिरीश महाजन त्यांना तिथे पाठवलेलं आहे. पण आता काश्मीरची परिस्थिती अशी आहे की अनेक ठिकाणी संपर्क होत नाही, म्हणजे तिथे काही फोन लागत नाही. तिकडल्या नेटवर्कचा प्रॉब्लेम हा नेहमी आहे, कारण तिथे विशिष्ट प्रकारचं नेटवर्क लावलं जातं, कारण ते सीमावर्ती राज्य आहे. हे आम्हालाही माहिती आहे. तिथे BSNLचंच नेटवर्क लागेल, तुम्हाला इतर कोणाकडे जर काही वेगळे फोन असतात तर ते लागत नाही. आणि आता जेव्हा अशा प्रकारचे हल्ले होतात तेव्हा अशा प्रकारे कम्युनिकेशन व्यवस्था बंद केली जाते, कारण त्याचा फायदा अतिरेक्याने आणि दुश्मन राष्ट्राला होतो. तर हे समजून घेतलं पाहिजे. पण महाराष्ट्र सरकारनं जे काम सुरू केलेलं आहे त्याची मी माहिती घेतो आणि मला वाटतं की सरकार या संदर्भात पूर्ण क्षमतेने काम करतं. राऊत साहेब, आज तुम्ही सरकारला पाठिंबा देता आणि अतिशय सामंजस्याची भूमिका मांडताय, पण काल तुम्ही जी भूमिका मांडली होती, काल परवा काही आक्रोशित विधानं केली होती, त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर टीका झाली, अनेकांनी तुमच्यावर टीका केली. करू द्या ना, कालचा